आदरणीय महाराजांच्या चरणी प्रणिपात करते। खरं तर हा भक्तीचा समारोप फार मोठा आहे। शिवरात्रीचा पर्वकाळ सगळीकडे चालू आहे आणि या पर्वकाळाच्या निमित्तानं अवचित्त साधून आज माझ्यासारख्या अज्ञान बालिकेची आठवण जर आपण गावकऱ्यांनी केली असेल तर आपल्या माहितीपूर्ण गोष्टीसाठी या व्यासपीठावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही। या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञानही माझ्याकडे नाही, पण चला ब्रह्मलीन परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त व्यासपीठ आणि माझ्यावर असणारी अगाध माझ्या अंबाबाईची कृपा या न्यायानं अंबाबाई बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रगट करेल आणि वाणीतून जसं बोलून घेईल तसा जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल। विठ्ठल विठ्ठल थोडा सगळ्यांचा आवाज वाढवा आणि उरला तर थोडा माझा वाढवा, थोडासा आणि थोडा इको राहू द्या त्याच्यामध्ये। महाराजांचं कृपा छत्र आहे हो। जगदवंदनीय तुकोबराम महाराज म्हणजे साक्षात देवत्व आहे, साक्षात देवत्व। तुकोबा ज्ञानोबाच्या पाठीवर किंवा त्यांच्या नंतर इकडे या अधिष्ठानाला वेगळीकडे जाण्याची गरज नाहीये, त्यांचा अनुग्रह असावा, कारण त्यांच्या अनुग्रहाशिवाय भगवत तत्वाची प्राप्ती होत नाही। जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय मनुष्य देहाचं साफल्य सुद्धा नाहीये। मग किड्यासारखं जन्माला यायचं आणि किड्यासारखं मरायचं। पशुचं जीवन आणि आपलं जीवन यामध्ये जर वेगळेपण असेल तर निळोबाराय म्हणतात पशु विषय सेवेती, त्यांचं विषय सेवन हे त्यांचं काम आहे बाबा। पण पशूंपेक्षा आपलं जीवन जर असं वेगळं जर असेल तर ती मानवता सिद्ध करण्यासाठी आपण संतांच्या चरणीच प्रणिपात करावा। कारण का, जशी आई सगळ्या शिकवणीमध्ये आपल्याला प्रवीण करते, आईचं कामच आहे, चिखलाचा गोळा आहे, घडवणं जसं कुंभाराचं काम आहे ना, तसं आपल्याला घडवणं, त्या संस्काराचं बीजारोपण करून देणं हे संत सम्राटांचं काम आहे। आणि म्हणून महाराज म्हणतात या संतांचं अस्तित्व मानव जीवनामध्ये त्यांची संगत असणं फार महत्वाचं आहे। कारण आपल्याला वर्तन कसं करावं, भक्ती कोणत्या प्रकारची करावी, ज्ञान कसं संपादन करावं, हे बघा सगळ्या क्षेत्रातली मान्यवर इथं बसलेली आहे, सगळ्या क्षेत्रातली मान्यवर। पण विचार करता आपल्या मनाचा अट्टहास बाकीच्या क्षेत्रात चालू शकेल, पण परमार्थामध्ये भगवंताचा बोध घेत असताना आपल्या मनाचा कारभार चालत नाही। आपल्या मनाला जसं वाटेल तसं करता येत नाही आणि जरी केलं तर परम साध्याची प्राप्ती होत नाही। विठ्ठल विठ्ठल आपला परमार्थ असा कसावा, संतांनी जसा केला तसा असावा, संत ज्या मार्गाने गेले तसा असावा। मार्ग दावली गेले आधी, मार्ग दावली गेले आधी, मार्ग दावली गेले आधी। दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, पंथे चालो जाता, तेनेचे पंथे चालो जाता। दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेनेचे पंथे चालो जाता, तेनेचे पंथे चालो जाता। आधी मार्ग दावूनी गेले, ती परंपरा तत्वनिष्ठपणानं आजही आपली संप्रदायाची परंपरा चालू आहे। जो मार्ग त्यांनी दाखवला, बाबा या मार्गावर या, अशी भक्ती करा, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नाथ महाराज म्हणतात। नामाचा उच्चार करा, कसा करा, कधी कधी करा। म्हशीचं दूध पित नाही तुम्ही, नामाचा उच्चार करा पण कसा करा, कधी कधी करा का, रात्रंदिन। पुढे महत्वाचं सांगितलं, घाला बरं का गळ्यामध्ये काय, तुळशी माळ। सगळे माळकरीच आहेत ना माझ्या नशिबाला, जरासं मोठ्यानं म्हणा, मी बैरी आहे। तुळशी माळ, गोपी चंदन, पुढचं महत्वाचं आहे हृदयी कणवळा। हृदयामध्ये कळवळा असला पाहिजे, कारण का
जो जगतावर प्रेम करतो तो देवावर प्रेम करायचं शिकतो. ज्याचा प्रेमळ स्वभाव आहे, कळवळा निर्माण करा. गळ्यात माळ घातली म्हणून अहमदंड घेऊन मिरवू नका. ही संतांना केलेली भक्ती नाही आहे. संतांच्या स्वभावामध्ये फार मोठा विनय आहे आणि पुन्हा वैराग्य सुद्धा आहे, त्याग सुद्धा आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो, हे संतांचा स्वभाव आहे महाराज. त्यांनी जसं केलं तसंच जर आपल्याला जमलं तर भगवंत आपल्यापासून लांब नाही. विठ्ठल विठ्ठल किती तत्वनिष्ठपणानं भक्ती केली महाराज. एक क्षण सुद्धा भगवंताचा वियोग त्यांना सहन होत नाही. एक क्षण सुद्धा भगवंतांनी प्रगट होऊन सांगावं. कबीर महाराजांच्या समोर राम प्रगट झाले. राम आणि राम म्हणले, कबीरा अब भजन करने की कोई जरूरत नहीं. बोले राम जी, भजन बिना जल जइयो ऐसे जीवना. अरे भजन नसेल तर आमचं जीवन काय कामाचं आहे. राजा सुना एक प्रजा विना और प्रजा सुनी एक न्याय विना, वैसे भजन बिना जल जइयो ऐसे जीवना. भजन नसेल, ते म्हणले अहो 13 कोटी रामनामाचा जप झाला आणि 13 कोटी रामनामाचा जप झाल्यावर भाग्याच्या रेषा परिवर्तित होतात. कबीरा आता मी तुमच्यापासून लांब नाही आहे. कबीर महाराजांचं सोडा, एकदा तुकोबरायांच्या बाबतीत असं घडलं. पांडुरंगांना विदाई देताना डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. पंढरपूरला गेल्यावर, ए देवा कसा कसा अट्टहास करून तुझ्यापर्यंत आलोय, आता येतो बरं का. कशी कष्टाची भाजी भाकरी तुझ्या नैवेद्याला आणली आहे, आता निरोप घेतो बरं का. ए तुका, अरे काय भजन करायची गरज आहे बाबा. अरे तुका विष्णू नाही तुझा. महाराज म्हणले, नाही देवा, कदाचित बाकीच्यांना जमेल, मला जमणार नाही. जसा पाण्याविना मासा राहू जीवना शकतो. वेगळी मासोळी भगवंताच्या नामस्मरणाची तळमळ आहे त्यांच्याकडे. काय आहे पुरुष मंडळ, काय आहे, जर मोठ्याने बोला ना. तळमळ आहे की नाही? तळमळ आहे. आपल्याकडं मळमळ आहे. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं चाललं तरी आपल्याला मळमळ होती, तळमळ नाही होत. ते तळमळीला प्राप्त झाले म्हणून ते जगतवंदनीय तुकोबराय आहे. त्यांच्यासारखं आपल्याला जमेल का आत्ताच्या काळामध्ये? तसा संत पुन्हा आहे माऊलींसारखं. आम्ही तर म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे. ते उत्तराखंड मधून एक बाबा लपला की दुसरा बाबा निघतो, दुसरा लपला की तिसरा निघतो ना. आपले येडे रील पाहून त्याच्या मागे पळत. काय आहे संबंध? काय आहे? जगाच्या पाठीवर माऊलींसारखा गुरु नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. ही शाश्वती आहे इथे. कारण का? जगाला जी तळमळ पाहिजे ना, जगाला अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया उचलून बाजूला काढणं जे म्हणतात ना, ती संत कृपा आहे महाराज. आणि ती संत कृपा करण्यासाठी त्यामध्ये प्रावीण्य आहे. तुकोबरायांमध्ये, माऊली ज्ञानोबरायांमध्ये ते प्रावीण्य आहे. ते जीवन ते जगले आहेत. भक्ती बोधाला त्यांनी प्राप्त केलंय, भक्ती अंगीकारली आहे. काही काही लोक म्हणतात आमच्या अंगात देव येतो महाराज. तसं बसलेलं नाही कोणी इथं. लोक म्हणतात आमच्या अंगात देव येतो. अंगात नको, मनात पाहिजे. मनात पाहिजे का अंगात पाहिजे? अंगात आलेलं निघून जाईल, आहे की नाही? अंगात ते प्रकार हल्ली फार वाढले. एका बाईनं कीर्तनामध्ये माझा हात धरला कीर्तन झाल्यावर, आणि हात धरल्यानंतर ती हातच सोडे ना माझा. अहो म्हणलं सोडा ना हात. ती म्हणली नाही नाही, मला तुमच्याकडे पाहिलं की लगेच कळलं तुम्हाला काहीतरी येतं, तुम्हाला काहीतरी येतं. अहो म्हणलं सोडा ना, हात काचतोय तुमचा, सोडा. काय आहे? ती म्हणली नाही, आमच्या घरातले किरकिर फक्त तुम्ही बंद करू शकता. मी हुशार, मी म्हणलं तुम्हाला कसं कळलं? मला येतं. ती म्हणली तुमचा अवतार पाहिल्यावर लगेच लक्षात आलं, त्या दिवशी मला कळलं याला अवतार म्हणतात म्हणून. त्याच्या आधी मला माहित नव्हतं याला अवतार म्हणतात म्हणून. मग चांगलं कसं राहायचं बा? ही अंधश्रद्धा एवढी वाढली की आम्ही अंधपणानं कुणाच्याही मागे पळायला लागलो. महाराज म्हणतात असं पळणं थांबवा. पळायचंच असेल तर सत्य शाश्वताच्या मागे पळा. ज्यांनी देव गाठला नवे नवे जनाबाईंचं प्रमाणे सर्वांच्या पाठातलंय. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल, इतकं सोपं आहे. अहो जो वेदाला कळला नाही, वेदाच्या हातामध्ये आला नाही, तो खाना करून हृदयामध्ये बसवणं इतकं सोपं आहे का? बर किती किती प्रेमानं माझा रंग तुझे कोणी म्हणे नाम याची जणी. किती त्याग आहे, किती त्याग आहे महाराज, किती वैराग्य आहे आणि किती अधिकारत्व आहे. बोलायला लागल्या जनाबाई तर विठोबाला साधं बोलत नाही. हे संत चरित्रच असं आहे. म्हणून गंग नावाच्या कवीनं वर्णन केलं, जगात सगळं मिळेल, जगामध्ये सगळं मिळेल,
पण संत, खरे संत लवकर भेटणार नाही. त्यांचं कवित्व आहे. तात मिले पुण्य मात मिले सुत भ्रात मिले चुपती सुखदाई. असं बसल्यापेक्षा टाळ्या वाजलेल्या बरे कधी पण. नाही आता नको, तालावर वाजवा, तालावर. तात मिले पुण्य मात मिले सुत भ्रात मिले चुपती सुखदाई. राज मिले गजे वाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. लोक मिले परे लोक मिले प्रीति लोक मिले वैकुंठ में जाई. वाजायला लागलं की वाजतच राहो का. सब सुख मिले लेकिन संत समागम दुर्लभ बाई. या जगाच्या पाठीवर सगळं मिळेल पण संत दरस अरु हरी कथा तुलसी दुर्लभ होय. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, खऱ्या संतांचा अनुग्रह होणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. भांडवल ढोंग्यांचं जास्त निघालं, जराशे गोड शब्द बोलले की त्याला कवी म्हणावा, कलाकार म्हणावा, संत म्हणू नाही. संत अनुभवाशिवाय निर्माणच होत नाही महाराज. संत अनुभवाशिवाय, कारण त्यांनी आधी कर्तृत्व केलेलं आहे, आधी केले मग सांगितले. हरिस्मरणाचा प्रसाद आपण घ्यावा आणि आत्मशांती आपल्याला मिळावी, तेव्हा ती जगाला वाटता येते. आतमध्येच काही नाही, जगाला वाटायचं काय. लक्षपूर्वक आहे का माझ्याकडे लक्ष. तुम्ही त्या कोपऱ्यात पाहू नका, कोण आलं म्हणून मला पाव वाटतं मग तिकडे. मी फार चंचल आहे, असं सरळ बघा माझ्याकडे. ज्या भांड्याच्या आतमध्ये थंड पाणी आहे ते थंडावा देईल बाबा. ज्याच्यात उकळतं पाणी भरलं त्याच्याकडून आशा तरी कशी करायची थंडाव्याची. ज्याच्यामध्ये आत्मज्ञान भरलंय, ज्याची स्थितप्रज्ञता आहे, ज्याला सर्व भक्तिभावाचा अनुभव आहे, तो जगाला अनुभवाचा प्रसाद वाटू शकतो, ज्याला की संत म्हणतात. आतमध्ये काही नाही. एका गावामध्ये महाराज आले, मी कालच सांगितलं, आमचे माऊली होते कीर्तनाला. गावामध्ये महाराज आले आणि लोकांची एवढी गर्दी झाली. समाज आंधळ आहे महाराज, पाया पडायला गर्दी झाली. सकाळपासून ते महाराज त्याच ओट्यावर बसून राहायचे. लोक म्हणायचे महाराज सिद्ध आहे, महाराज सिद्ध आहे. बरं, ते लोक दर्शनाला आलं की याने एकच वाक्य म्हणायचं, अंदर की गंगा में गोता लगाव. त्यानं म्हणायचं अंदर की गंगा में. हिंदी कळतीन तुम्हाला, कळते? असं बाण कोरलेवानी राग राग बघताय माझ्याकडे. अंदर की गंगा में गोता लगाव, अंदर की गंगा में गोता लगाव. तो अख्खं गाव येडं झालं महाराज. लोक काय म्हणले, महाराज महाराजाला एक क्षण सुद्धा वेळ नाही. तर गावामध्ये एक बाई होती, वारकऱ्यांची कन्या, हरिपाठ पाठ, संकीर्तन पाठ, भजन बिजन सगळं काही. तिनं निरखून पाहिलं 2-3 दिवस जाऊन. नवरा नोकरीला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगायत. तिच्या घरासमोर सगळं हे असताना तिच्या लक्षात आलं, हे महाराज आंघोळ सुद्धा करत नाही म्हणे. आंघोळीला गेलं तर थोडीशी दक्षिणा कमी पडेल ना बाबा. त्या आंघोळ सुद्धा करत नाही, भोजनाला सुद्धा तिथेच जागेवर बसून खातं. काय करावं म्हणे याला. तिनं नवऱ्याला बोलवलं. ती म्हणली, का हे एवढे विद्वान महाराज आले आपल्या घरी, चहा पाण्याला तरी आला. त्याला एवढं बरं वाटलं, कारण ही मनातून मानत नव्हती. ते म्हणले, आणायचं चहा पाण्याला. हो म्हणे, महाराजांना काय आवडतं ते विचारा. त्यालाही काय बुद्धी सुचली काय माहिती, हे तिथे विचारायला गेले. बोले, महाराज जी हमारे घर आते हो. बोले, आएंगे ना बेटा. तो बोले, क्या खाएंगे. बोले, गर्मा गर्म पकोडे खाएंगे. गर्मा गर्म पकोडे खाएंगे. बोले, हमारे तो बहुत पसंद के. तिला कळालं गरमा गरम पकोडे. आता आखाड्यामध्ये आमच्या पकोडेच असतात आणि त्यांना हसायला आलं, ते साहजिक आहे. ते गरमा गरम पकोडे खाएंगे. ठीक आहे बोले. आता त्यानं नवऱ्यानं घरी येऊन तिला सांगितलं, अगं म्हणते म्हणे गरम गरम भजी खायची. ती म्हणली, मग येत नाही काय मला भजी म्हणे. बोलवा म्हणे महाराजाला. महाराजांना बोलवलं. खाली ते राहायचे, वरती रूम मोकळ्या होत्या. तिनं महाराजांना वरती बसवलं, चहा पाणी दिलं. बसा म्हणे, असे गरम गरम करून आणते म्हणे तुम्हाला. बेसन पीठ घेतलं थाळीमध्ये, बेसन पीठ ती भजी बनवण्यासाठी, आणि अख्खी मिरचीची, लाल मिरचीची, झणझणीत मिरचीची अख्खी पुडी त्या बेसन पिठामध्ये कालवली. तेवढंच असतं ना, बाकीचं काय असतं. असतं का पुरुष? कधी भजी केले तुम्ही घरी? नाही केले असले तर इथं नका सांगू, तुमच्याजवळ कधी कधी करतं ना बायको रुसल्यावर माणूस, भजी गरम गरम बनवतो. ते अख्खी मिरचीची पुडी ओतली त्याच्यामध्ये, ते लाल बुंद कलर आला त्याचा, आणि ती भजी सोडल्याबरोबर लाल बुंद झाली. अशी पांढऱ्या डिश मध्ये ओतली आणि ती भजी घेऊन ती वरती गेली. नवरा दूध आणायला गेला, दूध, मसाला दूध, भजी वगैरे असं संगोपन काय समीकरण आहे. ते भजी ठेवली आणि ते भुकेच्या आगेनं 7-8 भजी एका मागून एक तोंडामध्ये टाकली. बरं, ही एवढी आगाऊ बाई भजी ठेवली, बाहेर आली, दार घेतलं लावून बाहेरून आणि आली खाली निघून तिच्या कामामध्ये व्यस्त. आता त्यांना ती 7-8 भजी एकदम पटपट खाल्ल्यामुळे एवढी अंगार सुटली, ती मध्येच बसल्या बसल्या आरडायला लागलं, अरे कोई है पाणी पिलाने वाला.
अरे कोई मुझे पाणी पिलाव. नवरा आला, म्हणली येडी आहे का काय, म्हटली त्यांना पाणी द्यायचं. ती म्हणली नाही, त्यांच्या आतमध्ये गंगा आहे. डोक्यावर पडली की काय पाहते म्हणे मी. ते सनसनवरती गेली चालत. अरे बोले मैया बाहर निकालो, पेट में बहुत दर्द हो रहा है मैया. अगं किती आग पडली आहे, पाणी आण पाणी आण. बोले महाराज जी आपके अंदर में गंगा है, आप गोता लगाने को बोलते हो, बस उसी में से एक प्याला भर लो और पानी पी लो. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे, महाराजांचं प्रमाण आहे. हे बोलण्याचा खेळ म्हणजे साधुत्व नाही, साधुत्व म्हणजे कृतीमध्ये आणणं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महाराजांनी सांगितलं संतत्वाशिवाय देवत्व नाही. गुरु गोविंद दो खडे किसको लागू पाव, बलिहारी वो गुरु की जो गोविंदी वो बताओ. एका दारामध्ये गुरु उभे आहेत, एका दारामध्ये देव उभे आहेत. पहिल्यात प्रणिपात तद्विती प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. सद्गुरूंच्या चरणावर लोळावं. सद्गुरु मेरा सुरमा करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का हरे भरम की कोट. हा गुरु आहे, हा सद्गुरु आहे, हा संत आहे. यांनी ते भगवंत तत्व दाखवलंय ना, म्हणून ज्यांनी रस्ता दाखवला त्यांना पहिला प्रणिपात आहे. कारण हे साधे नाही आहे, यांचा संपूर्ण जगतावर ब्रह्मांडावर उपकार आहे. आले घरज्या वैकुंठी येथे उपकारासाठी, फक्त ते उपकार करण्यासाठी आलो याची कारणासी. हे जे घरज्या वैकुंठी कशासाठी आले, आपल्यावर उपकार. म्हणून कसे उपकार आहेत, जीवावर संतांचा उपकार आहे, वेदावर संतांचा उपकार आहे, देवावर संतांचा उपकार आहे आणि शास्त्रावर सुद्धा संतांचा उपकार आहे. तुम्ही म्हणता महाराज हे गणित काय आम्हाला पटलं नाही. जीवावर संतांचा उपकार आहे. हो, जीवावर 3 प्रकारचं ऋण आहे. देवाचं ऋण, संतांचं ऋण आणि आई वडिलांचं ऋण. याच्यातून सहजासहजी मुक्त होता येत नाही. भजन केलं की संत त्या ऋणातून मुक्त झाल्याला एक रस्ता मिळतो. आई वडिलांच्या ऋणातून हे पिंड, अण्णाचं पिंड बनतं, पण हे पिंड भगवत भजनामध्ये आलं, ऋणातून मुक्तता आहे. देश सेवेमध्ये आलं, ऋणातून मुक्तता आहे. भगवंताचंही असंच आहे. जीवावर उपकार केले. काय केलं, जीवाला भगवत भजनाचा रस्ता दाखवला. कसा दाखवला, संसाराच्या नावे घालोनिया. प्रमाण फार सुंदर आहे माझं. संसाराच्या नावे घालोनिया. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र आहे, स्वतःच्या अस्तित्वाचं भान नाही, जगासाठी त्याग केला, संग्रह केला नाही. जगावर उपकार आहे, माणसावर उपकार आहे, सर्वस्वाचा त्याग केला. पण माझ्या या लेकरांनी सतमार्गाला लावावं, तेही सत्सत विवेक बुद्धीनं. म्हणून अर्भ काचेसाठी पंथी हाती धरिली पाठी. माणसावर उपकार केला महाराज, स्वतःचं अस्तित्व विसरलं. संतांचा उपकार वेदांवर झाला. वेद कुणाला माहिती होता, कुणाला माहिती आहे वेद? हा वेद निखळून निखळून पाहला, त्याचं अस्तित्व जाणलं आणि वेदाच्या गोष्टी आपल्या अभंगातून महाराजांनी जगाच्या समोर प्रतिपादित केला. वेदावर सुद्धा संतांचा उपकार झाला. संतांचा 3रा उपकार झाला देवावर. तुम्हाला एक गोष्ट सांगू, भक्ताला जर देवाची गरज असेल ना, तर देवाला सुद्धा भक्ताची गरज आहे. शिवशंभूचं मंदिर आहे इथे, तो एकटा बसून काय करणार आहे? महाराजांसाठी वैरागी माणसं आली, साधू संत आली, इथे गोळामेळा सगळ्यांचा एकत्र झाला आणि सगळे अनुग्रहानं एकत्र झाले की त्याचाही दरबार त्याला भरल्यासारखा वाटतो. घरात एकटी आईला करमत का ग? ए महिला, ए जांभळे नका देऊ. द्यायची असली तर तोंडाला हात लावा, मला झोप येते इकडे. कधी कीर्तन ठेवा, माणसं झोपतेतच महाराज. काय कुंभकर्णाच्या बायकोची कृपा आहे कुणास ठाऊक. मला सांगा, घरामध्ये एकट्या आईला करमत का? सारिकताई करमत का? एकट्या आईला करमत नाही ग. लेकरांच्या गोताळ्यामध्ये जिला राहायला आवडतं ना, तिला करमत नाही. भगवंताचंही असंच आहे. एका अभंगामध्ये महाराज म्हणतात, भेटी लागे जीवा लागलीचे ए देवा, तुझ्याशिवाय आता करमत नाही, तुला कधी पाहावेल. पण भगवंतावर उपकार केला याचं कारण आहे, तो सुद्धा संतांची वाट बघत उभा राहतोय. वाट पाहे उभा भेटीची, त्याला सुद्धा किंमत नाही भक्ताशिवाय, संतांशिवाय. उधो मोहे संत सदा अति प्यारे, जाकी महिमा वेद उचारे. उधो मोहे संत सदा संगत संतन की करले. हे सांगण्याचं तात्पर्य आहे, परमात्म्यावर उपकार केले महाराज संतांनी, जगाला नेलं उपकार आहे. वेद माहिती करून दिला उपकार आहे. शास्त्र ढवळून काढलं,
शास्त्राच्या गोष्टी जगासमोर आणल्या, या सगळ्या उपकारांच्या जाणीवेपोटी अनुभव घेतला आणि तोच अनुभव अभंगाच्या प्रथम संतांबद्दल. मराठी भाषा कौतुकास्पद आहे. काही व्यक्तिमत्व असे आहे की त्यांच्याबद्दल काय बोलावं, काही असे आहेत की त्यांच्याबद्दल काय काय बोलावं, आणि काही असे आहेत की त्यांच्याबद्दल काहीच बोलू नये. एखादा फार अवखळ असतो. मी काही काही ठिकाणी गेल्यानंतर वातावरण पाहते ना कार्यक्रमाच्या वेळेला, तर यादी असते, यादी. हे असं केलं त्यांनी, तसं केलं, हे अशी त्यांची बांधिलकी, असं हे सगळं वाचता वाचता काही कीर्तनाची वेळ व्हायला येते आणि त्यांना वाटतं महाराजांनी हे सगळं पाठ करून सांगावंच. हे सांगत असताना असं वाटतं काय बोलावं यांच्यावर. मग याच्यासाठी फक्त एकच शब्द आहे, हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की आमच्याजवळ बोलायसाठी शब्दच नाही. तुम्हाला कळलं तर नशीब माझं. काय बोलावं, काय काय बोलावं. काही व्यक्तिमत्व काहीच बोलू नाही. संतांचे उपकार एवढे मोठे आहेत, काय बोलावं महाराज. या जगतामध्ये अंधकारात जगत असताना माणसाच्या पोटी एक भीती निर्माण झाली आहे, माझं कसं होईल, माझं कसं होईल. या भीतीतून सुखाचा एक किरण, सुखाची एक किरण निर्माण करून देणारं संतत्व आहे. साधारण भीती नाहीये महाराज. समजा एक, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा तुम्ही. एखादा व्यक्ती झोपला, समजा तुम्ही झोपले बुवा, गाढ झोप लागली, गाढ. आणि झोप लागल्यानंतर वाघ आला, वाघ. बिबट्या येतो का तुमच्याकडे? कालच आम्हाला दिसला कीर्तनाहून जाताना. बिबट्या येतो? नाही येत. माना जरा जोरात हलवत जा. बिबट्या येतो. वाघ आला त्याच्या स्वप्नात, वाघ. आणि वाघ आल्याबरोबर ते इतकं घाबरलं का मोठ्या मोठ्यानं माऊली आरडाओरडा करायला लागलं, वाचवा वाचवा, अरे माझं काही खरं नाही, अरे वाचवा रे. चपात्या करत होती बायको घरात किचन मध्ये, लाटणंच घेऊन आली. लाटणं घेऊन आल्याबरोबर याच्या समोर उभा राहिली. हो म्हणले, काय झालं? असं काय येण्यासारखं करता, उठा म्हणे, उठा. आणि तिनं त्याला भानावर आला तो, आणि तिला जसं पाहिलं आणि तिच्या हातातनं लाटणं पाहिलं, तो म्हणला, हा तू आहे म्हणल्यावर वाघ येऊ शकत नाही. बायको आल्यावर वाघ येऊ शकतो का? खुशाल नाही म्हणता तुम्ही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वप्नातून भांबावलाय, भीती दूर होत नाही. धड 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 काळीच करतं. अनादी कालाची झोप लागलीये महाराज, अनादी कालाची. मज निरंतर जागविती. झोपणं वेगळं आणि झोपेचं सोंग घेणं वेगळं. काही जरी असलं तर संतांच्या समोर ते टिकत नाही, कारण संतांचं आचरण हे शुद्ध आचरण आहे. शुद्ध बीजापोटी जे आहे ना, ते संतांचं अस्तित्व आहे. तिथं फार उणे देणे नाही आहे, जगाशी काही घेणं देणं नाही. मुझे वेद पुराण असे क्या, असे संत नशिबानं भेटावे. संतांची भक्तमाला रत्न नावाचा एक ग्रंथ आहे महाराज. वेगवेगळ्या संतांच्या कथा आहेत. एकदा एका ब्राह्मणाला पर्व काळाला स्नानाला जायचं होतं म्हणे, आणि स्नानाला जात असताना घाईनं निघाला आणि त्याची चप्पल तुटली. आता चप्पल तुटल्यानंतर ती पायातली वाहन तुटल्यावर ती शिवून घ्यावी. त्याच्या मनात आला, हा अपशकुन आहे की काय, पटकन शिवून घ्यावी. म्हणून तो त्या बस स्टॉपवर, जिथं ती जागा असते चांभारांची बसायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, जाती न पूछिए संत की पूछ लीजिए ज्ञान. संतांना जात नसतं. त्यांना त्या आयरणीवर जे असेल त्याचा, ती वस्तू चमड्यानं शिवायचा, त्याच्यावर ते जोडा शिवला आणि सांगितलं, हे पटकन कर. अरे तुमच्यासारखी लोक वेळ लावतात म्हणून आमच्यासारख्यांना उशीर होतो. अरे पटकन उरक. त्यानं ज्याला चप्पल शिवायला लावली ते काही साधं व्यक्तिमत्व नव्हतं. मीराबाई ज्यांच्या सत्संगात जाऊन बसायच्या, असे रोहिदास महाराजांचं व्यक्तिमत्व. साक्षात रोहिदास महाराज होते महाराज. आणि त्यानं तो जोडा ठेवला आणि म्हणलं, हे शिव पटकन म्हणलं. त्यानंतर शिवता विचारलं म्हणे, काका कुठे निघाला? अरे म्हणे, आज पर्व काळ आहे म्हणे, गंगेची ओटी भरायची, स्नानाला जायचंय, पटकन उरक म्हणे. ते जोडा शिवून दिला. जुन्या लोकांची नाणं ठेवण्याची जागा होती, धोत्रामध्ये गाठ बांधायची. रोहिदास महाराजांनी तो जोडा शिवल्यानंतर ती गाठ सोडली आणि ते नाणं काढलं. आणि नाणं काढलं आणि त्याच्या हातामध्ये दिलं. सांगितलं, काका माझं काही तुमच्यासारखं भाग्य नाही की गंगेची ओटी भरेल आणि गंगेचं स्नान करेल. किती पवित्र आहे संतांचं महाराज, मन किती शुद्ध आहे. त्यांनी सांगितलं, असं करा, हे नाणं आहे ना माझ्या कष्टाचं आहे, हे नाणं तुम्ही गंगा माईच्या ओटीमध्ये टाका, विसर्जित करा आणि माझ्याद्वारे नमस्कार सांगा, वंदन सांगा. गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी करू म्हणा. काका म्हणा. घाईनं ब्राह्मणानं ते नाणं घेतलं आणि ब्राह्मण गंगेच्या तीरावर घेतलं. ते वाहन वगैरे सोडलं, पायातल्या सचेल स्नान केलं, अपवित्र पवित्र सगळं झालं. संध्या झाली, गंगार्पण करायचंय, ओटी भरायची आहे. ओटी भरली आणि मग लक्षात आलं की त्या सांभाराचं नाणं, मी सुरुवातीला सांगितलंय मला अपवादानं जातीचं नाव घ्यावं, त्याचं मी नाणं टाकलं नाही. ते नाणं काढलं महाराज
त्यांनी सुद्धा गाठ बांधून टाकली होती. ते नाणं काढलं, एवढ्या तासाभराची पूजा झाली, प्रतिक्रिया गंगामाईची काहीच नव्हती. पण जसं नाणं त्या चांभाराचं नाव घेऊन, महाराजांचं नाव घेऊन जसं अर्पण केलं, गंगामाईचं प्रागट्य झालं. महाराज साक्षात गंगामाय प्रगटली, साक्षात गंगामाय प्रगटली. आणि गंगामाय प्रगटल्यानंतर याच्या डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या. तो म्हणला, आई, प्रत्येक पर्व काळाला मी तुझी ओटी भरतो, कधी ग तू प्रगट झाली नाही? आणि एक काय नाणं तुझ्या ओटीमध्ये टाकलं? गंगाबाईनं जे समीकरण सांगितलं ते ऐकण्यासारखं, नीट ऐका. ती म्हणली, ब्राह्मणा, माझी ओटी भरताना टाकलेला पैसा सुद्धा इमानदारीचा आणि घामाचा असा लागतो, त्यावेळेला मी प्रगट होतो. इमानदारीचा पैसा आहे. गंगामाई प्रगट झाली महाराज. आणि जशी प्रगट झाली, एवढी खुश, एवढी प्रसन्न, गंगाबाईनं आपल्या हातातलं कंगण काढलं, कडं सोन्याचं कंगण काढलं आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, ज्यानं हे नाणं तुला दिलं ना, त्या रोहिदासाला नेऊन हे कंगण दे. आता हे विचित्र बुद्धी चालल्यानंतर यानं विचार केला, त्याला राहायलाच घर नाही, तर हे कंगण कुठं ठेवील? काही काही लोक फार विचित्र असतात, मनाचे शहाणे, पाय पवित्र डोकं चित्र, कुठं वापरतील सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कंगन कुठं ठेवणार आहे तो? पण त्यानं युक्ती केली. तो म्हणला, त्याला खुश करण्यापेक्षा आपल्या बायकोला खुश केलेलं बरं. म्हणजे तेव्हापासून ते बायकोला खुश करणं चालू आहे. काही करायचं, पण तिला पंढरपूरला जरी गेलं तर ते मॅचिंगच्या बांगड्या आणायच्या ना. काही हो, ते घरचं पाहिलंच पाहिजे. सोमनाथ दादा, इतके तुम्ही गावं फिरता, घरचं पण लक्ष देत जा. कधी कधी काही चांगल्या वस्तू घरी पण नेल्या पाहिजे. घरची लक्ष्मी खुश तर आपण खुश, नाही तर काय खरं आमच्यासारखं मागणं पुढं गोसावी रड अवघड. त्याने ते सांगितलं, ते पण बायकोला दिलेलं बरं. गेला आणि बायकोच्या हातामध्ये ते कंगण दिलं, ते कडं दिलं. अलौकिक, 1000 सूर्यमंडळाचं तेज त्या कड्यामध्ये उतरलेलं होतं. बेफान झाली महाराज, तिचे डोळे दिपायला लागले, एवढं तेजोमय ते कंगण. बरं, आता तिला कंगण नवऱ्यानं आवडीनं दिल्यावर तिनं तरी स्वतः जवळ ठेवावं ना. ती म्हणली, अख्खी मी लंकेची पार्वती, अख्ख्या अंगावर सोनं नाही, नुसतं हातात कडं घालून मी तरी काय करू? ते काय चांगलं दिसणार आहे का? म्हणे, पेहरावा असावा, पण आपल्याला कोणता चांगला दिसेल असा असावा ना. लोकांनी काही म्हणू दे आपल्याला. आणि एक गोष्ट अशी आहे की पेहरावर माणसाची इज्जत नाही, त्याच्या कर्मावर. त्याने विचार केला त्या ब्राह्मणाच्या बायकोनं. ती गेली मागच्या दारानं, नवऱ्याला न सांगता मागच्या दारानं गेली आणि गेली राजाच्या वाड्यामध्ये. ती म्हणली, हे कंगन आपण घातल्यापेक्षा राजाच्या राणीला जर प्रसन्न केलं आणि तिच्याकडून जर आपल्याला काही मिळालं तर धन आयुष्यभर जपेल. ब्राह्मणाला आपल्या पतीला फार काही करायची गरज पडणार. ती राजाच्या राणीला तिनं गाठलं, ते कडं, ते कंगण तिच्या हातामध्ये दिलं. म्हणे, राणी साहेबा, मला मिळालं माझ्या नवऱ्याकडून, पण तुम्ही हे घाला. आता ती राजाची राणी पण चतुर होती. तिनं ते हातामध्ये घेतलं आणि ती म्हणली, का ग, तुला काही वाटलं पाहिजे का? कंगण आणि कडं हे एकाच हातात कुठं घालून मिरवायचं असतं का? असं हुबेहूब दुसरं आण. ती म्हणली, कुठून आणू मी? हे जिथून मिळालं तिथून आणणं काही सोपं नाही. ती म्हणली, मला माहित नाही, दुसरं कडं आण, नाही तर सुळावर जायला तयार हो. झालं की नाही नुकसान? तिथून बोंबलत घरी आली आणि नवऱ्याला म्हणली, काही करा पण मला दुसरं कडं आणून द्या. तो म्हणला, अगं एवढं सोपं आहे? एवढं सोपं? त्याच्यासाठी पर्वकाळ बघावा लागेल. त्याच्यासाठी मनामध्ये गंगा स्नानाचं एक इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. मग मी गंगेची ओटी भरायला जायला पाहिजे. तेव्हा माझी चप्पल तुटायला पाहिजे. चप्पल शिवायला मी रोहिदासाकडे जायला पाहिजे. मग रोहिदासाने मला नाणं द्यायला पाहिजे आणि नाणं मी अर्पण करायला पाहिजे. तेव्हा कडं भेटेल. हे एवढं सोपं आहे? ती म्हणली, काही करा पण माझा जीव पण आलाय, काही हरकत नाही. म्हणे, मी रोहिदासाला साधं समजलं, पण ज्या रोहिदासासाठी गंगामाई कडं देते, तो काय दुसरं कडं मिळवून देणार नाही का? रडत रडत ब्राह्मण महाराजांकडे गेला आणि महाराजांच्या जवळ ते चमडा बुडवण्याचा एक कुंड होता. कुंड, चंभाराजवळ एक कुंड असतो, चमडा त्याच्यामध्ये बुडवायचा आणि ते शिवायचा जोडा. ते कुंड होता आणि महाराज त्या कुंडाजवळच बसलेले होते. हा जसा गेला तसा लोटांगण घातलं, प्रणिपात केला. म्हणे, एखादा आणा द्या का? माझ्या बायकोचा जीव पणाला लागलाय. म्हणे, आता काही खरं नाहीये. कसं काय? तुम्ही जर नाणं दिलं नाही तर गंगामाई दुसरं कडं, दुसरं कंगण देणार नाही. आणि जर ते दिलं नाही तर राजाची बायको माझ्या बायकोला सुळावर दिल्याशिवाय राहणार नाही. रोहिदास महाराजांनी सांगितलं, काका, ते कडं द्यायण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मी तुम्हाला नाणंच द्यावं आणि ते गंगेतच टाकावं एवढं काही जरुरीच नाही. कडाच पाहिजे ना? हो. म्हणे, मग ते इथेच आहे. गंगा मातेचं ध्यान केलं, फक्त कुंडात हात घातला आणि जशाच तसं दुसरं कडं काढलं आणि ब्राह्मणाच्या ओटीत टाकलं. तेव्हापासून मन निघाली, मन चंगा तो कठ होती मे गंगा. काय पवित्रता आहे महाराज! जिथं ध्यान केलं तिथं परमात्मा आहे ना.
परमात्म्याचा संतों को पूछो भगवान कहाँ मिलेगा, त्याचं अस्तित्व आहे. माझे भक्त गाती जेथे, हा देव ज्या संतांनी जाणला ना, महाराज म्हणतात त्यांनी आपल्यावर केलेले उपकार साधारण नाही आहे. म्हणून काय करावं त्यांच्यासाठी अभंगाचं, तू कुण्या साधारण व्यक्तिमत्वाचा नाही आहे. अरे ज्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. समुद्र मंथन झालं आणि प्रारंभी निघालं हलाहल नावाचं विष निघालं की नाही. या भोले बाबांनी ते प्राशन केलं ना बाबा, म्हणून तर त्याचा कंठ निळा झाला आणि निळकंठेश्वर असं त्याचं नाव पडलं. हलाहल प्राशन केलं की नाही. समुद्र मंथनामध्ये सुरुवातीला निघालं विष, पण शेवटी निघालं अमृत. भक्तीच्या मंथनामध्ये असंच आहे, सुरुवातीला विषच आहे पण शेवटी अमृतच आहे. महाराज शेवटी किती विष प्राशन केलं, एका शिवशंभूनं एकदा विष प्राशन केलं, पण जेव्हा जेव्हा संत अवतार झाला तेव्हा त्यांना समाजातलं पहिल्यांदा विषच प्राशन करावं लागलं. कोणत्या संताला समाजानं स्वीकृती दिली ना महाराज, सांगा मला. रामायण सांगतं, मृदू मंगलमय संत समाजू जो जग जंगम तीर्थ राजू. 108 प्रकारचे तीर्थ गुजराती संत तर याच्या पुढे म्हणतात 68 तीर्थ संतोने चरण. एवढी तीर्थ जर संतांच्या पायावर असेल तर त्या संतांनी त्यांचं संतत्व टिकत असताना जगाचं विषपान केलं नसेल, सांगा मला. जगाचं आघात सहन केले नसतील. किती तुकाराम महाराजांना लगेच लोक मानायला लागले, लगेच ते कीर्तन करायला लागले का. महाराज म्हणले या 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 बसा बसा, मी कीर्तन सांगायला तयार आहे, तुम्ही ऐका. असं झालं का. किती किती मोठा त्याग करावा. चोखोबारायांना मंदिराची पायरी नाही चढून दिलं. नाथ महाराज एवढा श्रीमंत संत, पण परीक्षा झाली. कानोपात्रा नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वदा जावो पाय. मीराबाई म्हणतात, मै जो ऐसा जानती प्रीत करो दुख होय, तो नगर ढिंडोरा पिटती प्रीत करो नकोय. अरे हा समाज एवढ्या यातना देतो हे जर प्रारंभी माहीत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थाची सुरुवात जरी विषानं होत असेल, परमार्थाची सुरुवात जरी गोडानं होत असेल, आपल्याकडे एक कोटी आहे, संसाराची सुरुवात गोड होते. संसाराची सुरुवात संसाराची नवरदेव बुटासहित मारुतीच्या मंदिरात जातो, तसा बुटानीच मारुतीने हाणलं पाहिजे. संसाराची सुरुवात किती गोड आहे. गोड आहे की नाही सुरुवात. संसाराची सुरुवात. इमानदारीनं वरती हात करा बरं, कोणाकोणाचे लग्न झालेत. अरे कुणाकुणाचे लग्न झालेत. स्वामीजी सगळे कुंभमेळा इथे नशिबाला आला. वा, मला माहित असतं तर भगव्या साड्या घेऊन आले असते. खूप आहेत माझ्याकडे. एकाचंही लग्न झालं. आता या वयात कशी लग्न व्हायची. विठ्ठल विठ्ठल संसाराची सुरुवात एवढी गोड आहे. बायकोला ती जिच्यासोबत जमतं ना, तिला बोलून बोलून भीतीवर खाली पडतो, पाय मोडून घेतं, लग्न लांबतं. तरी सुद्धा भारताला स्वतंत्रता भेटताना एवढी त्यावेळेला गलबल झाली नसेल, एवढे फोनवर बोलतात. आता काय आपल्या बापाचं बिल जातं म्हणा, त्यांचंच जातं. पण एवढी गोड सुरुवात आहे संसाराची, एवढी गोड सुरुवात आहे. शेवट कसा आहे. बाबांनी फक्त मान हरवली. ते हे मध्ये सगळं आलं. पुन्हा सांगायची काही गरजच नाहीये. समजून घ्या म्हणले महाराज. दारातलं कुत्रं आपल्याला विचारेना. आपल्याला समजा भेंडीची भाजी आवडत असेल, पुरुष मंडळी तुम्हाला समजा भेंडीची भाजी आवडते आणि तुम्ही बायकोला म्हणलात काय ग भाजीला काय, ती म्हणली एक बटाटा आहे आणि भेंडी आहे. तिला बटाटा आवडतं आणि तुम्हाला भेंडी आवडते. खरं मनातून सांगा, घरात कोणती भाजी होईल. काहीच चलत नाही तुमचं घरात, अजिबातच नाही. मग ते घाटावर जाऊन बसलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल इतकी गोड आहे, इतकी गोड आहे संसाराची सुरुवात. असं वाटतं हा संसार काय गोडी गुलाबीना चालला. पण या संसाराचा शेवट मात्र वाईट आहे. जर तो वाईट नसता तर विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल, कौनाचे माईबा ए साते आली या ओळंगा सारंग धरू. नाही तरी संसार जोवरी चाले धंदा तोवरी बहीण. अरे इथं काही नाही, हा खोट्या नाट्याचा प्रभाव आहे. परमार्थाची सुरुवात कडवट आहे. विष आहे महाराज, समुद्र मंथनाप्रमाणे हलाहल विष आहे, पण शेवट मात्र अमृतासारखा गोड आहे. कारण का, अमृता होणी गोड नाम तुझे. ते नाम संकीर्तन यात्रा त्या संतांच्या हृदयात बसलेली असते. आणि म्हणून परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाण्या त्यांच्या सिद्ध झालेल्या असतात. म्हणूनच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात. कर्तृत्व सिद्ध झाले ना संत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी सिद्ध झाली.
आणि म्हणून सहज जरी जगाला प्रबोध करण्यासाठी तोंडातून वाचा निघाली असेल, बोलले असतील ना, अहो मातीवर प्रयोग झाला तुकोबरायांच्या वाणीचा, दगडावर झाला, माणसावर होईल यात काय न बोले. ज्ञानोबरायांनी भिंत चालू सहज बोलून. पूर्वीच्या काळामध्ये संत सम्राट असायचे महाराज, अनुभवी संत असायचे की त्या संतांच्या सानिध्यात सावली जरी पडली ना महाराज, सावली जरी संतांची, काही ठिकाणी आपल्याला अनुभव येतो, आपण म्हणतो त्या संतांच्या ठिकाणी गेल्यावर फार चमत्कार झाला. ते चमत्कार ते करत नसतात, संत हे चमत्कार कधी करत नसतात आणि चमत्कार करणारे संतच नसतात. लक्षात घ्या, ते चमत्कार करणारे, कारण संताकडून आपोआप चमत्कार होतो. संत मुद्दा म्हणून काही करत नाही. ते एक जण दारासमोर बसायचं, अगरबत्ती लावायचं, लिंबू घ्यायचं, भूत को बांधू, प्रेत को बांधू, पिशाच को बांधू. घर पडलेलं होतं, दारासमोर बसायचा, अगरबत्त्या सगळ्या एक अख्खा पुडा लावायचा आणि लोक जमवायचा. भूत लागलेलं असलं की मोरपंख घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावर असा हाणायचा आणि पुन्हा लिंबू घ्यायचा, पुन्हा म्हणायचा भूत को बांधू, पिशाच को बांधू. एक दिवस बायकोला रागाला मागून आणि धपकन डोक्यात मारली. अरे म्हणली घर पडलं ते बांध, ते बांधणं होईना, भूत को बांधून पिशाच को बांधू. हे असं होत नाही बाबा. चमत्कार करणं, माऊलीने एवढे 8 चमत्कार केले, ते पुन्हा पुन्हा केले नाही, पुन्हा पुन्हा रेडा बोलवलं नाही. एकदा सगळ्या संतांच्या जीवनातल्या क्रांत्या जर बघितल्या, नवलाची गोष्ट, ऐक सखय बाई कुंभाराने बाळ तुडविले, एकदाच आहे महाराज, एकदाच. हे सगळे संत चरित्र भगवंताच्या अनुग्रहानं झाले आहे आणि म्हणून यांची वाणी एवढी सिद्ध झाली. मला आदरणीय बाबाजी दादा म्हटले, महाराज तुमचा आशीर्वाद तुम्ही मागच्या वर्षी म्हणले होते. मी म्हटलं त्यांना, मला तेवढा बोलायला वेळ भेटला नाही उशीर झाल्यामुळे. अहो तुम्ही साक्षात हिऱ्याच्या जवळ आहात, तर आमच्यासारख्याचा आशीर्वाद काय आहे महाराज. साक्षात अनुष्ठानांनी महाराजांनी हे मंदिर, ही सगळी सभा भक्तिमय करून टाकली. एवढं सोपं नाही आहे. आज नवगण राजुरी महाराजांच्या गावी आम्ही गेलो होतो, तिकडे सुद्धा गणपती बाप्पाचं विशाल मंदिर आहे. गणपती उत्सवामध्ये आम्ही गेलो आणि तिकडे सुद्धा फार मठ मंदिर आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये यायचं आणि इथे सगळ्या लोकांना गोळा करत बसायचं. बरं तरी ग्रामीण भागामध्ये हरिभक्ती रुजलेली आहे, नाही तर पुण्यासारख्या शहरात क्लब चालू आहेत हसण्याचे, हसतच नाही काही गौरी तोंडावर फुटल्यावर, त्यांना हसायसाठी क्लब आहे. टाळ्या वाजवा, म्हणा हा हा हा, तुम्ही लगेच करू नका. मला एवढं सोपं नाही. इंग्रजीतली जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईट नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा. ते आई बापा जसे जोकरासारखे असतात ना, तशी क्लब निघाली आहे. पण ही महात्मे दूरवरून आली. आणि एक गोष्ट सांगू का, संतांचा अभंग आहे, संतांचा अनुग्रह आहे. संतांचा अनुग्रह झाल्याशिवाय देव कळत नाही, पण देवाच्या कृपेशिवाय संत भेटत नाही. दादा तुम्ही काहीतरी पुण्य केलं की महादेवाचं अनुष्ठान या ठिकाणी आहे. तुम्ही एवढी संकल्पनानं पूजा, तुमचा अख्खा परिवार, ही पंचक्रोशी, आदरणीय मंदावहिनी इथं बसलेल्या आहे. देवाची भक्ती कधी वायाला जात नाही. कधी काळी साधून दिलेला आशीर्वाद हा फलितच होतो महाराज, तो कधी वाया जात नाही. आज्या मिळाला साधूनच आशीर्वाद दिला होता, मुलांचं नाव नारायण ठेव, सहज बोलणे हित उपदेश. नारायणम नमस्कृतम नरम चैव नरोत्तमम. नारायण म्हणता म्हणता नारायण स्वरूप होणारा आजामिल, हे सहज बोलण्यातून नाही झालं तर कशातून झालं सांगा ना मला. म्हणून हे संतांचं सानिध्य जे तुम्ही अनुभवता, जाऊ द्या मागे काय झालं असेल माहित नाही, पण आता वर्तमानामध्ये अशी संत आपल्या प्रारब्धामध्ये येतात ना, ही भगवंताची कृपा आहे. म्हणून भगवंताला वारंवार म्हणा, देवा कमने हात संतांचा प्रसाद, तू 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 कमने
संकल्पित आहे. त्या भक्ती तत्वानं ते एकाग्र झालंय. महाराजांचं अधिष्ठान आहे. मी तेच सांगत होते की स्वामीजी वर्षातून एवढा वेळ काढून या ठिकाणी येतात आणि एवढा वेळ आपल्या सगळ्यांना देतात ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि सगळ्यांकडून करून घेतात. कारण साधू हा वाटून खातो, संग्रह करत नाही. वाटून खाणं हा साधूचा स्वभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज आले होते ना नजरांना घेऊन, पण सोने रुपये आम्हा म्हणलेच की नाही महाराज, घेतलं नाही काही. व्यवस्थापन भक्तीमध्ये काही नव्हतं. इथे जेवढे हक करून टिंब माझ्या सहित तसं रागरग पाहू नका. ह करून टिंब, भ करून टिंब, प करून टिंब. किती टिंब लावलेत आपल्या नावासमोर, किती डिग्र्या आहे. कशाची चव नाही आपल्या जीवनाला. काय भक्तीतला अनुभव, काय सामर्थ्य, काय कळला विठ्ठल आपल्याला. त्यांच्या जीवनात व्यवस्थापन नव्हतं. जिथे बसेल तिथे भजन चालू. दगडाचे टाळ, टाळगाव चिखलीला प्रमाण आहे की नाही. दगडाचे टाळ, मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंग. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग, हे मला सांगायचं होतं. तरी सुद्धा आनंद एवढा होता. आम्हाला कीर्तन म्हणलं की दादा माईक सिस्टीम चांगली ठेवा. व्यवस्थापन आहे. मध्ये मध्ये खायला गुळ द्या, चहा पाणी करा, आलं की आमचं स्वागत करा. आता बऱ्याच ठिकाणी ते नवीनच निघालंय. फुलाच्या माळाच अंगावर टाकते ते, फुलाच्या पाकळ्या. विचित्रपणा आहे. फुलं हे देवासाठी असतात. आणि आपण जर स्वतःला संत म्हणून घेत असाल तर ते संत म्हणून घेणंच एक प्रकारचं पाखंड आहे. हे झालं नाही पाहिजे. ते ज्यांच्या पायावर वाहायचं ना, काहींची आमच्यासारख्याची तेवढी पात्रताही नाही तेवढं स्वागत करावं, तेवढ्या पाकळ्या वाहाव्या. ज्यांच्यासाठी झालंय त्यांच्यासाठी पाकळ्यासारखं आपलं जीवन समर्पित व्हावं, तेव्हा ते जीवन धन्य होत असतं. कारण का, त्यांच्या एका शब्दानं, एका अभंगानं, सहज बोलणे. तुम्ही म्हणता महाराज तुकाराम महाराज आता नाहीये, अभंग आहे ना. रामाचा सेतू राहिला नाही पण तुकोबांचा सेतू आहे की नाही. उसका सेतू तो अभंग या, लेकिन तुका का सेतू अभंग आता आहे की नाही. एखादा तरी अभंग अनुभवाला यावा की नाही. आमचे स्वामीजी म्हणायचे ओव्या पाठ असण्यापेक्षा ओवी अनुभवामध्ये यावी. एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींचं प्रमाण, नामदेवरायांचं प्रमाण, अनुभवात यावी. जीवन ओवी व्हावं, अभंग व्हावं, जीवन मंदिर व्हावं. देवळामध्ये दर्शनासाठी जाण्याची गरज पडू नये. एका सुभाषितकारानं सांगितलं, रुद्राक्षाच्या नकोत माळा, नको त्रिकाळी स्नान, भुकेला भक्तीचा भगवान. बस त्याला जे लागतं ते तुम्ही प्रगट करून द्या. आणि संतांनी ते केलं म्हणून काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. विठोबा थे न मैं उनसे दूर था, बस आता न था नजर तो नजर का कसूर था. तुझा आहे तो ब्रह्म आपल्या जे पिंडीतले ब्रह्मांडी आहे महाराज. पण तो कळण्यासाठी संत सानिध्यात अनुष्ठानानं बसावं लागेल. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या सानिध्यात बसावं लागेल. त्यांनी जो भक्ती मार्ग सांगितला तो अवलंबावा लागेल. कारण त्यांना आपली काळजी आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. गाय गोठ्यामध्ये गाय, फार सुंदर वर्णन केलं. त्या गाईला पाना फुटावा. सहज पाना फुटतो का सांगा ना मला. ममत्वाची धार गाईच्या दुधामध्ये आहे. गाईचं दूध वासरापुरतं मर्यादित नाही, आपल्या सगळ्यांसाठी आहे. पण त्या गाईला पाना, तान्ह्याचे झटे भेटल्याशिवाय तिला पाना फुटत नाही. पण काही आगाऊ माणसं, फार विचित्र प्रकारे तिची किती परीक्षा पाहिली जाते. त्या गायीची, गाय ही आपली माय, रोज परीक्षा पाहते. तिची धार काढण्यासाठी त्या वासराला सोडल्या जाते. वासराला सोडल्या जातं. ज्या वेळेला ते तिच्या काशेच्या जवळ जातं आणि झटे मारतं, त्यावेळेला तिच्याकडे केविलवाने नजरेनं पाहता पाहता त्या माईला पाना फुटतो. पण आपला आगाऊपणा, फुटलेला पाना आपल्याला मिळावा याच्यासाठी आपण ओढत ओढत तिचंच लेकरू तिच्यापासून दूर करतो आणि आपल्या स्वार्थासाठी आपण दुधाची धार काढतो. महाराज म्हणतात, ती केविलवाण्या नजरेनं जशी आपल्या त्या पाखराकडे, आपल्या पिलाकडे, आपल्या वासराकडे जशी पाहत असते ना, तसंच संत आपल्याला सांभाळतात. अभंगाचं शेवट मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय बाबाजी दादा आणि मंदा वहिनी या ठिकाणी आराध्य दैवत म्हणून शिवाची आराधना करतायत. आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं हे सुंदर असं पाऊल पडलं. संतांच्या हातामध्ये छत्र आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे छत्र संतांच्या हातात असतं त्या गादीला कधी भीती नसते. आणि म्हणून ही अशीच सेवा अखंड आयुष्य तुमच्याकडून घडावी. खरं तर आमच्या सारिकाताई या ठिकाणी बसल्यात. संपूर्ण त्यांचं